हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 20 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी एक नंबर ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मल्हार हा पोलिसांसमोर सरेंडर करायला चालला होता. नुपूरला काही फरक पडला नाही. नुपूर म्हणाली, सर, तुमचा आणि माझा काही संबंध नाहीये. सरेंडर करायचं तर करा, मला फरक पडत नाही. पण त्याच वेळेस चमत्कार घडला आणि चक्क आशा ही बोलायला लागली. आशाला पॅरालिसिस झालाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मल्हार जेलमध्ये जाणार हे समजल्यावर आशा बोलायला लागली आणि तिने नुपूरला सगळं सत्य सांगितलं की मल्हारने हे जे काही केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलं. त्यामुळे नुपूरला जबर धक्का बसला आणि नुपूर ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. मल्हारला सरेंडर करण्यापासून थांबवलंय. त्यामुळे तायडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तायडीचे 12:03 वाजलेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही सिटी हॉस्पिटलमध्ये असते आणि आशाच्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात मल्हार तिला थांबवतो. मल्हार नुपूरच्या समोर येतो. मल्हारला पाहून नुपूर खूप चिडते आणि मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार सर, मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलंय, तुम्ही येथे का आला आहात? तुमचं नाव जरी ऐकलं ना तरी आईला त्रास होतो आणि जर तिने तुम्हाला पाहिलं तर तिला आणखीन त्रास होईल आणि तिचा त्रास मी सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुमचं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये. मल्हार म्हणतो, नुपूर, त्यासाठीच मी आलोय, तुझी शेवटची भेट घेण्यासाठी. कारण पुढील काही वर्ष तू आणि मी एकमेकांचं तोंड पाहणार नाही आहोत. तुला माझं तोंड नाही पाहावं लागणार. आपली भेट होणार नाहीये. नुपूरला काही कळतच नाही. मल्हार नुपूरला सांगतो, म्हणूनच एकदा शेवटचं तुला पाहण्यासाठी मी इथे आलोय आणि जर तुझी इच्छा असेल तर मला तुला काहीतरी सांगायचंय. नुपूर काही बोलत नाही. मल्हार तिला म्हणतो, नुपूर, मी निर्णय घेतलाय. वेदांच्या अपघाताच्या केसमध्ये मी स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करणार आहे आणि जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. हे ऐकून नुपूरला धक्काच बसतो, पण नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, हा अपघात माझ्याकडून झाला होता आणि मी स्वतःला नेहमी गुन्हेगार समजायचो. पण आता माझा निर्णय झालाय. मी या गुन्ह्याची शिक्षा भोगणार. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे. एकदा का मी ही शिक्षा भोगून आलो त्यानंतर मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा हा तिरस्कार नाही पाहायचा आहे, तर मला माझ्याबद्दलचं प्रेम तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे. तेव्हा तरी माझ्यावर प्रेम करशील ना? तेव्हा तरी माझा स्वीकार करशील ना? पण नुपूर ही मल्हारला जबर धक्का देते आणि म्हणते, नाही सर, माझ्या मनातला तुमच्याबद्दलचा तिरस्कार कधीच संपणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमची ही नाटकं मला खरी वाटतील? मला माहिती आहे तुम्ही स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करणार नाहीये, तर हा तुमचा एक प्लॅन आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की मी नुपूर समोर जाईल, नुपूरला सांगेल की नुपूर, मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची आहे, मी पोलिसांसमोर सरेंडर करायला जातोय. मग नुपूर इमोशनल होईल, रडेल आणि म्हणेल, मल्हार सर, नका जाऊ बरं, मी तुम्हाला माफ करते. तर असं काहीच होणार नाहीये. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो तर नुपूर चिडून म्हणते, बस सर, मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. आता तुमचा आणि माझा काही संबंधच नाहीये. माझा तुमच्यात हक्कच नाहीये. मग तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर करा किंवा तुमच्या बंगल्यात आयुष्य आरामात जगा. आता मला तुमचं काही देणं घेणं नाहीये. असं म्हणून नुपूर रागारागाने तेथून निघून जाते. मल्हारला खूप वाईट वाटतं की मी स्वतःला सरेंडर करायला चाललोय तरीसुद्धा नुपूरला माझ्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि मल्हार समोर चक्क स्माईल करू लागते, हसू लागते. तायडी का स्माईल करते हाच प्रश्न मल्हारला पडतो आणि तायडी विचारते, मल्हार, नुपूरने तुला थांबवलं ना? मला माहीत होतं नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा तिला कळेल की तू स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करायला चाललाय तेव्हा ती तुला अडवणार, तुला म्हणेल, सर, नका जाऊ, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. असंच झालंय ना मल्हार? तर मल्हार हा नकारार्थी मान डोलावतो, नाही तायडे. हे ऐकून तायडी खूप मोठा धक्का बसल्याचं नाटक करते. खरं तर तायडी तेथेच लपून सगळं पाहत असेल, ऐकत असेल, पण काय ॲक्टिंग करते ती, ऑस्कर जिंकण्यासारखी. तायडी म्हणते, काय, नुपूर असं बोलली?
नुपूरने तुला नाही अडवलं? मल्हार, माझा विश्वासच बसत नाहीये रे. मला खरंच असं वाटत होतं की नुपूर तुला थांबवेल, पण मी चुकले. नुपूरबद्दलचे सुरुवातीपासूनचे माझे सगळे अंदाज चुकताय. खरंच मला तर असं वाटतंय नुपूरचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. जर तिचं तुझ्यावर खरं प्रेम असतं ना, तर तिने तुला थांबवलं असतं. असं पोलिसांसमोर सरेंडर करायला नाही म्हटली असती. खरंच मला खूप वाईट वाटतंय. ती अशी का वागली असेल रे? मल्हार काहीच बोलत नाही. त्याला सुद्धा धक्का बसलेला असतो की नुपूर अशी वागलीये. आणि मग तायडी ही मल्हारला म्हणते, जा तू गाडीत जाऊन बस, मी आलेच. मल्हार दुःखी होऊन तेथून निघून जातो. तायडी मात्र खूप खुश होते. आणि इकडे मल्हारच्या घरी रेवती मावशी आणि जिया दोघी खूप टेन्शनमध्ये असतात. रेवती मावशी म्हणते, मल्हारने हा जो काही निर्णय घेतलाय ना, खूप चुकीचा घेतलाय. त्याने आयुष्याचं वाटोळं करायचं ठरवलंय, पण त्याला कळत कसं नाहीये. आणि हे सगळं त्या मुलीमुळे झालंय, त्या नुपूरमुळे. ती नुपूर मल्हारच्या आयुष्यात आली आणि मल्हारला आजचा हा दिवस पाहावा लागलाय. मल्हार आता अनेक वर्ष जेलमध्ये राहणार. मला तर हा विचारच सहन होत नाहीये. तर जिया म्हणते, पण मॉम, मला तर माझ्या भावाचा खूप अभिमान वाटतोय आणि तो जे काही करतोय ना, ते अगदी बरोबर करतोय. रेवती मावशी खूप चिडते आणि जियाला जाब विचारते, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तर जिया म्हणते, हो मॉम, मी बरोबरच बोलतेय. मल्हार ब्रोने गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला कायदा देईलच. पण मला त्याचा या गोष्टीसाठी अभिमान वाटतो की त्याचं मन किती मोठं आहे. तो आपल्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःहून भोगायला तयार आहे. नाहीतर त्याला शिक्षा भोगण्याची काही गरज नाहीये. त्याच्या विरुद्ध काही पुरावे नाहीये आणि तो इतका पैशावाला आहे की तो स्वतःला वाचू सुद्धा शकतो. पण तो असं करत नाहीये. खरंच मला त्याचा खूप अभिमान वाटतो. रेवती मावशी म्हणते, हे तू एकदम बरोबर बोलतेस. मल्हार एक माणूस म्हणून अतिशय चांगला आहे आणि खरंच माणूस म्हणून मी त्याला सलामच करते. पण तेवढ्यात रेवती मावशीला मल्हारच्या आईबाबांचा फोटो दिसतो आणि मावशी म्हणते, जिया, पण तू एक गोष्ट विसरतीये. जेव्हा मल्हारचे आईबाबा हे जग सोडून गेले, तेव्हा त्यांनी मल्हारची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली होती. जरी मी मल्हारची मावशी असले ना, पण मनातून मी त्याची आईच आहे. आणि मी आता सुमतीला काय तोंड दाखवणार, तिला काय उत्तर देणार की मी मल्हारला नाही वाचू शकले आणि मल्हार त्याच्या आयुष्याची इतकी महत्त्वाची वर्ष जेलमध्ये घालवणार, त्याच्या आयुष्याचा रंगच उडून जाईल. नाही, मी असं नाही करू शकत. मी अशी घरात रडत बसले ना, तर मी मल्हारला नाही वाचू शकत. जिया विचारते, मॉम तू काय करणार आहे? रेवती मावशी सांगते, मल्हारने तर माझं नाही ऐकलं, पण मी त्या नुपूरला भेटणार. नुपूर मला बिलकुल आवडत नाही, पण माझ्या मल्हारसाठी मी तिच्यासमोर हात जोडणार, पदर पसरणार, गरज पडल्यास तिचे पाय पडणार. पण तिला मल्हारला अडवण्यास सांगणार की मल्हारबरोबर असं करू नको, मल्हारला स्वतःला सरेंडर करू देऊ नकोस. असा विचार करून रेवती मावशी हॉस्पिटलमध्ये जायला निघते नुपूरला भेटायला. आणि इकडे नुपूर ही रूममध्ये जात असते. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, नुपूर. नुपूर थांबते. तायडी फुल खुश असते आणि म्हणते, काय ग नुपूर, काय स्वतःची अवस्था करून घेतलीये? अजून तुझ्या मेहंदीचा रंग पण नाही उतरला, पण तुझ्या चेहऱ्याचा रंग तर केव्हाच उडालाय. आणि काय मोठ्या मोठ्या बाता मारायची, मल्हार सरांवर माझं खूप प्रेम आहे, तुझ्या सोबतीने आम्ही संसार करणार. झाला का मग संसार? नुपूरला खूप राग येतो. तायडी तिला चांगलंच सुनावते आणि म्हणते, शेवटी तुला तुझी लायकी कळलीच. नुपूर चिडून म्हणते, सागरिका मॅम, मला एवढं तर नक्कीच कळलंय की लायकी ही पैशाने ठरत नसते. त्यामुळे कुणाची काय लायकी ना, हे मला सुद्धा चांगलंच कळलंय. तर तायडी म्हणते, व्हॉट एव्हर, मला नाही फरक पडत तुला कुणाबद्दल काय वाटतं. कारण आज रात्री मला खूप शांत झोप लागणार आहे. कारण तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली असशील आणि मी तर तुला ओळखसुद्धा दाखवणार नाही. कारण आज नंतर तू माझ्या समोर कधी येणारच नाही आणि चुकून जरी आली तरी गर्दीचा भाग म्हणून मी तुला विसरून जाईल. नुपूर चिडून म्हणते, एकतर मला सुद्धा तुम्हाला ओळख दाखवण्याची इच्छा नाहीये. कारण तुमचा भाऊ आज जेलमध्ये जाणार आहे. जर तुम्हाला रात्रभर शांत झोप लागणार असेल तर तुम्ही कशा आहात ना, हे मला चांगलंच कळलंय. तर तायडी चिडून म्हणते, तुला काही वाटलं ना तरी हा गेम मी जिंकलीये. नुपूर चिडून म्हणते, मॅम, नाती हा काही गेम नसतो. तर तायडी म्हणते, माझ्यासाठी आहे आणि मला गेम खेळायला आणि गेम जिंकायला खूप आवडतो आणि हा गेम मी जिंकलीये एवढं लक्षात ठेव. एकतर मी खूप ॲम्बिशियस आहे
माझं तुझ्यासारखं नाही आहे, छोटं घर, छोटा संसार, छोटा नवरा. मला सगळं मोठं मोठं लागतं, एकदम ग्रँड. मला मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, जगायचंय. आणि तुझ्यासारख्या मुलीशी उगाच बोलून मला माझी एनर्जी वाया नाही घालवायची आहे. बाय असं म्हणून तायडी ही तेथून निघून जाते. त्यामुळे नुपूरला खूप राग येतो, ही बाई अशी कशी. आणि नुपूर ही रूममध्ये निघून जाते. नुपूरला भेटून तायडी मल्हारजवळ परत येते आणि मल्हार हा बिचारा खूप दुःखी असतो, गाडीत बसलेला असतो. तायडी त्याच्याजवळ बसते. मल्हार विचारतो, काय झालं तायडे, नुपूरशी बोललीस का तू? नुपूर काय म्हणाली तुला? तर तायडी लगेच आपलं नाटक सुरू करते, खूप दुःखी असल्याचं, खूप वाईट वाटल्याचं. मल्हार विचारतो, काय झालं तायडे, बोल ना, नुपूर काही बोलली का तुला? तर तायडी म्हणते, नाही रे, ती खूप वाईट बोलली. तिला तुझ्याबद्दल काहीच प्रेम नाही आहे, काहीच काळजी नाही आहे. तू स्वतःला सरेंडर केलं काय आणि नाही केलं काय तिला काहीच फरक पडणार नाही. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. तायडी म्हणते, मल्हार अजूनसुद्धा एकदा विचार कर, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करू नकोस. पण मल्हार म्हणतो, नाही तायडे, माझा निर्णय झालाय, मी स्वतःला पोलिसांना सरेंडर करणारच. तर तायडी म्हणते, तू फक्त नुपूरचा विचार करतोय, पण माझा विचार केलायस का? सुमती काकूचा, जियाचा विचार केलाय का? आपल्या बिझनेसचं काय होईल? सुमती इव्हेंटचं काय होईल? तर मल्हार म्हणतो, तायडे तू आहेस ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू संपूर्ण कंपनी नीट सांभाळशील, तू काहीच कमी पडू देणार नाही. तायडी ही लगेच इकडे तोंड बाजूला करते, जसं काय तिला खूप त्रास झालाय, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पण मल्हारसमोर ती नाटक करते, नाही रे मल्हार, तू नाहीये तर मी हे सगळं कसं सांभाळणार? पण शेवटी मला माझ्यातली बहीण लांब ठेवावीच लागेल आणि ही जबाबदारी मला स्वीकारावीच लागेल. ठीक आहे, तू नसताना कंपनी मीच सांभाळणार. मल्हार विचारतो, तायडे तू पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स तयार केले की नाही? तायडी ही काहीच बोलत नाही. मल्हारला वाटतं तिने पेपर्स तयार केलेच नाही आहे. मल्हार म्हणतो, तायडे मी तुला सांगितलं होतं ना, ते पेपर्स तयार करून घे. आता मी सगळा बिझनेस तुझ्या नावावर कसा करणार? तायडी म्हणते, केलेत, इच्छा तर नव्हती, पण मी पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स तयार केलेत. आणि मग तायडी गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेले पेपर्स मल्हारच्या हातात देते. मल्हार ही फाईल उघडून पाहतो आणि तायडी अतिप्रचंड वेगाने मल्हारला लगेच पेनसुद्धा देते या पेपर्सवर सह्या करण्यासाठी. आणि मल्हार या पेपर्सवर सह्या करू लागतो आणि तायडी त्याच्याकडे आनंदाने पाहत असते. तायडी विचार करते, मल्हार माझ्या डोळ्यात हे जे अश्रू आहे ना, ते अश्रू दुःखाचे नाही आहेत, तर आनंदाश्रू आहेत, आनंदाश्रू. या दिवसाची मी कित्येक वर्षापासून वाट पाहिली होती. या दिवसासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली आहे मागील अनेक वर्ष, आणि शेवटी तो क्षण आलाच. आता मी या संपूर्ण कंपनीची, तुझ्या घराची, प्रॉपर्टीची, प्रत्येक संपत्तीची मालकीन, सगळं काही माझ्या हातात. आणि तू आता जेलमध्ये सडत बस, आणि काही वर्षांनी जेव्हा तू जेलच्या बाहेर येशील ना, तेव्हा तुला कळेल की तू या पेपर्सवर सह्या नाही केल्यात, तर तू तुझ्या बर्बादीवर सह्या केल्या होत्या. आणि मग मी तुला पूर्ण बर्बाद करणार, तुला परत काहीच मिळणार नाही. हे पॉवर ऑफ अटर्नी हे माझ्यासाठी गोल्डन वर्ड आहेत, गोल्डन वर्ड्स. मल्हार या सगळ्या पेपर्सवर सह्या करत असतो आणि तायडीला अत्यानंद होत असतो. ती हा सोनेरी क्षण डोळ्यात असा साठवून घेत असते. तायडीने आजपर्यंत मल्हारबरोबर जे प्रेमाचं नाटक केलं आहे, त्या नाटकाचं एकमेव कारण म्हणजे मल्हारची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची, सुमती इव्हेंटची एकमेव मालकीण बनायची. आणि आता मल्हार स्वतःला पोलिसांच्या सरेंडर करतोय. पुढील काही वर्ष तो जेलमध्ये राहणार आहे, त्यामुळे हे सगळं काही तो तायडीच्या नावावर करतोय, कारण त्याचा तायडीवर खूप विश्वास आहे. पण तायडी ही किती मोठी विश्वासघातकी आहे हे त्याला माहिती नाही आहे. आणि मल्हार या सगळ्या पेपर्सवर सह्या करतो. इकडे नुपूर ही आशाजवळ असते. आशा शांत झोपी गेलेली असते. नुपूर तिच्या शेजारी बसते आणि तेवढ्यात रेवती मावशी तेथे पोहोचते आणि आवाज देते, नुपूर. रेवती मावशीला पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. रेवती मावशी नुपूरजवळ येते. नुपूर विचारते, तुम्ही येथे? तर मावशी म्हणते, हो नुपूर, मला मल्हारबद्दल तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नुपूर म्हणते, ठीक आहे, आपण बाहेर जाऊन बोलूया. पण तेवढ्यात रेवती मावशी म्हणते, नुपूर, मल्हार हा स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करायला गेलाय. नुपूरला मोठा धक्काच बसतो आणि रेवती मावशी नुपूरसमोर हात जोडते आणि म्हणते, मी आई आहे त्याची,
मी तुझ्यासमोर पदर पसरते, पण माझ्या मल्हारला थांबव, त्याला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करू देऊ नकोस. तर नुपूर चिडून म्हणते, मला मान्य आहे मावशी, मल्हार सर तुमचा मुलगा आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्यात माझा काय दोष आहे? आईचा काय दोष आहे? आम्हाला इतका त्रास होतोय, तुम्हाला आमचं दुःख कळत नाहीये का? आणि या सगळ्यात वेदांचा काय दोष होता, ज्याचा अपघात मल्हार सरांनी केला? आणि मल्हार सर हे त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला गेले आहेत. त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय आणि त्याच गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी ते जात आहे. यात ते माझ्यावर उपकार करत नाहीये. तर रेवती मावशी म्हणते, नुपूर प्लीज असं बोलू नकोस. मल्हार फक्त तुला बरं वाटावं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेलाय, कारण त्याला असं वाटतंय त्याने स्वतःला सरेंडर केलं, या गुन्ह्याची शिक्षा भोगली तर तू त्याला माफ करशील, तुझ्या मनात त्याच्याबद्दलचा जो राग आहे तो निघून जाईल आणि तू त्याला स्वीकारशील, म्हणून तो हे सगळं करतोय. तर नुपूर चिडून म्हणते, नाही रेवती मावशी, त्यांना जरी असं दाखवायचं असेल ना तरी मला माहिती आहे ते खूप मोठे गुन्हेगार आहेत, त्यांनी गुन्हा केलाय आणि या गुन्ह्याची शिक्षा भोगायलाच ते गेले आहेत. हे ऐकून रेवती मावशी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं नुपूर, मल्हारला गुन्हेगार म्हणू नको. गुन्हेगार तो नाहीये तर गुन्हेगार तू आहेस. नुपूरला मोठा धक्काच बसतो. रेवती मावशीचा आरडाओरडा ऐकून आशाला जाग येते, ती डोळे उघडते आणि मग रेवती मावशी नुपूरची चांगलीच जिरवते आणि नुपूरला म्हणते, तू आहेस खरी गुन्हेगार. रेवती मावशीला नुपूर जाब विचारते, मी गुन्हेगार? माझा काय संबंध? माझी फसवणूक झालीये, मी कशी गुन्हेगार? रेवती मावशी म्हणते, तुला माहीत होतं तुझ्या पत्रिकेत दोष आहे, जो कुणी तुझ्याशी लग्न करेल त्याच्यावर मोठं संकट येईल, तरीसुद्धा तू मल्हारशी लग्न करण्याचा हट्ट केलास. जर तुझं त्याच्यावर खरं प्रेम असतं ना तर तू त्याच्याशी लग्न केलं नसतंस, लग्नाला नकार दिला असतास. पण तू हट्टाने त्याच्याशी लग्न केलं कारण तुझा डोळा त्याच्या संपत्तीवर होता. नुपूर आणि आशाला जबर धक्काच बसतो. आशा हे सगळं ऐकत असते. नुपूर चिडून विचारते, रेवती मावशी हे काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? रेवती मावशी म्हणते, खरं तेच बोलतीये आणि मी खरं बोलले म्हणून तुला राग आलाय. नुपूर तू एक नंबरची लालची मुलगी आहे. तुझं मल्हारवर कधी खरं प्रेम नव्हतंच. तुझं प्रेम होतं त्याच्या पैशांवर, त्याच्या संपत्तीवर. आणि जर तुझं प्रेम त्याच्यावर नसतं मग तू त्याच्या नावाचं हे मंगळसूत्र गळ्यात काय ठेवलंय अजून? सोन्याचं आहे म्हणून? नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. आशाला सुद्धा खूप वाईट वाटतं. आशा आपली संपूर्ण ताकद एकवटते आणि हात उचलते, नुपूरचा हात पकडते. नुपूर मागे वळून पाहणार तेवढ्यात रेवती मावशी तिच्यावर आणखीन एक आरोप लावते, तू तुझे सगळे दागिने परत केले पण हे सोन्याचं मंगळसूत्र नाही मागं केलं का? हे मल्हारच्या नावाचं आहे म्हणून? तुझं तर त्याच्यावर प्रेम नाहीये, तुला त्याच्याबरोबर राहायचं नाहीये, तू हे लग्न मानत नाही, मग हे मंगळसूत्र का गळ्यात घातलंय? कारण ते सोन्याचं आहे आणि सोन्याचा भाव सध्या काय आहे ते तर तुला माहीतच आहे. एक नंबरची लालची आहेस तू. मंगळसूत्र मल्हारच्या प्रेमासाठी, नात्यासाठी नाही तर सोन्याचं आहे म्हणून गळ्यात ठेवलंय आणि परत करत नाहीयेस. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, रेवती मावशी तुम्ही हे जे काही बोलताय ना अतिशय चुकीचं बोलताय. आशाला सुद्धा वाईट वाटतं. रेवती मावशी म्हणते, मी वाईट नाही बोलते, मी खरं बोलते आणि खरं बोलतेय म्हणून तुला ते लागतंय. मी तर मल्हारची आई म्हणून तुझ्यासमोर पदर पसरायला आले होते, तुझ्याकडे भीक मागायला आले होते की माझ्या मुलाला वाचव, त्याला स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करू देऊ नकोस. पण मला नव्हतं माहीत की तू अशी आहेस. आज मला तुझं खरं रूप कळलंय. तू मल्हारला तुरुंगात जाऊ देतीयस कारण हा सुद्धा तुझा प्लॅन आहे. एकदा का मल्हार तुरुंगात गेला मग तू म्हणशील जर केस मागे घ्यायची असेल तर मला भली मोठी गलेलठ्ठ रक्कम द्या आणि मग ते पैसे घेऊन तू केस मागे घेशील. हाच तुझा प्लॅन आहे ना? पण मी तुझा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. मी सुद्धा माझ्या मल्हारला तुरुंगात जाऊ देणार नाही. असं म्हणून रेवती मावशी रागारागाने तेथून निघून जाते. नुपूर आणि आशाला खूप वाईट वाटतं आणि मग नुपूर आशाजवळ बसते आणि त्याच वेळेस होतो चमत्कार. फ्रेंड्स, आशाला सुद्धा जबर धक्का बसलाय जेव्हा तिने ऐकलं की मल्हार पोलिसांसमोर सरेंडर करतोय. आणि मग आशा ही नुपूरला मल्हारचं सत्य सांगण्यासाठी आपली सगळी शक्ती एकवटते आणि नुपूर असा शब्द तोंडातून काढते. जेव्हापासून तायडीने आशाला ते इंजेक्शन दिलंय ती एक शब्दही बोलू शकत नव्हती, पण आता मात्र ती बोलते, नुपूर म्हणते. त्यामुळे नुपूरला खूप आनंद होतो. आई तू बोलायला लागलीस, बोल ना बोल ना. आशा कशीबशी आपली सगळी शक्ती एकवटते आणि म्हणते,
नुपूर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. नुपूरला अत्यानंद होतो, ती खूप खुश असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे तायडीने मल्हारची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि मल्हार स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करायला जातोय आणि इकडे आशाची वाचा परत आली आहे. आशा बोलायला लागली म्हणजे ती नुपूरला सगळं सत्य सांगणार की वेदांच्या अपघाताचं सत्य मल्हारने मला होळीच्या दिवशीच सांगितलं होतं आणि मग मीच त्याला म्हणाले होते की तू स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करू नको, स्वतःचा गुन्हा कबूल करू नको आणि नुपूरच्या आयुष्यात सुख आनंद आण, म्हणूनच त्याने हे सगळं केलं आहे. मग नुपूरला जेव्हा हे कळेल तेव्हा नुपूर ही नक्कीच मल्हारला थांबवणार यात शंका नाही आणि तेच होणार आहे. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार हा तायडीबरोबर पोलीस स्टेशनला पोहोचणार. तायडी म्हणेल, मल्हार अजून एकदा विचार कर. मल्हार उत्तर देईल, विचार झालाय. आणि मल्हार हा पोलिसांसमोर जात असेल, पोलीस स्टेशनमध्ये जात असेल, त्याच वेळेस तायडी ही एकदम आनंदोत्सव साजरा करणार, हसणार, खूप खुश असणार. पण नुपूर तेथे येईल आणि म्हणेल, थांबा मल्हार सर. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसणार आणि नुपूर पुढे काय बोलणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुपूरला आशाने सगळं सांगितलेलं असेल, त्यामुळे नुपूर ही मल्हारला तुरुंगात जाण्यापासून थांबवणार. आता हे सगळं कळल्यावर नुपूर ही मल्हारला फक्त तुरुंगात जाऊ देणार नाही की मल्हारबरोबर सुखी संसार करणार, त्याच्याबरोबर घरी येणार, हे सगळं तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण आता मल्हार आणि नुपूरच्या आयुष्यातील वाईट दिवस संपलेत आणि सुखाचे चांदणे सुरू झाले, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.